आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक उपक्रम बघू ज्यामध्ये मुले मोजणीचा सराव करतील आणि त्याच वेळी कविता गाताना मुले त्यांच्यासमोर ठेवलेल्या वस्तूंचे एकूण प्रमाण जाणून घेतील। आपण एक एक करत वस्तू वाढवत जाऊ, जे नंतर गणिताशी संबंधित एक महत्त्वाचे कौशल्य समजून घेण्यास त्यांना मदत करेल, ते म्हणजे बेरीज। मोजणी करणे आणि एकूण संख्या ओळखणे ही गणिती कौशल्य आहे जे मुलांमध्ये या उपक्रमाद्वारे विकसित होण्यात मदत होईल। या छानशा उपक्रमासाठी तुम्हाला पेन्सिल, बटण, रंग, क्रेयॉन, छोटे दगड, फुले, पाने, चमचे इत्यादी सारख्या सहज उपलब्ध असलेल्या वस्तूंची आवश्यकता आहे। चला तर बघूया अंगणवाडीत हा उपक्रम कसा घेता येईल। ताई मुलांबरोबर अर्धगोलात बसते। सुरुवातीला मुलांना ती सांगते की आज ते कविता म्हणत मोजणीचा छान खेळ खेळतील, जसे की चला 1 ते 9 पर्यंत अंक मोजूया, मी सांगते तितक्या वस्तू ठेवूया, 1 ग्लास मला द्या, मोजा आणि त्यात 2 चमचे ठेवा, 3 क्रेयॉन बाजूला काढ, 4 बटणं प्रत्येकात वाट, एका हाताची बोटे किती ते मोजा, आहेत का 5 ते मोजून सांगा, 6ची मोजणी पूर्ण करूया, किती आहेत काड्या मोजून बघूया, पुढची मोजणी करू मिळून एकत्र गा, 1 2 3 4 5 6 7 सांगा बरं 6च्या नंतर काय 7। पुढे नेऊ मोजणीचा हा पाठ, त्यासाठी मोजू आपले हात, 1 2 3 4 5 6 7 8। तर मुलांनो 1 ते 9 पर्यंतची मोजणी करू, मी एकूण किती पेन्सिली ठेवल्या आहेत ते मोजू, 1 2 3 4 5 6 7 8 9। तुम्हीही मुलांबरोबर ही मजेशीर कविता म्हणा आणि खेळता खेळता त्यांना मोजणीचा सराव करायला मदत करा। खेळ अधिक आव्हानात्मक बनवण्यासाठी तुम्ही मुलांना स्वतः 10 पर्यंतच्या वस्तू शोधून आणण्यास सांगू शकता। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओत, एका नवीन उपक्रमात। धन्यवाद।